बृहन्मुंबईतल्या संरक्षित क्षेत्रावर असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी सरकार हाऊसिंग फॉर ऑल योजना आणणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत निवेदनाद्वारे घोषणा. मुंबईत 50 एकरपेक्षा मोठ्या भूखंडावर समूह पुनर्विकास प्रकल्प राबवणार, विविध पुनर्विकास योजना राबवून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत आणणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. राज्यातल्या पणन व्यवस्थेत क्रांतिकारक बदल करणारं महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर, शेतमालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होणार उपलब्ध. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज होणार समारोप. शेतकऱ्यांकडे सरकारनं संपूर्ण दुर्लक्ष केल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा अंतिम आठवडा प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेत आरोप. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीच्या ई-केवायसी प्रक्रियेत चूक झाली असल्यास एकदाच सुधारणा करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत, अदिती तटकरे. राष्ट्रीय ऊर्जा दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धन पुरस्कार होणार प्रदान. केंद्र सरकारच्या प्रयत्नातून नक्षलवादाशी जोडलेले अनेक तरुण क्रीडा क्षेत्राकडे वळल्याचं सांगत छत्तीसगडची बस्तरभूमी सर्वाधिक विकसित क्षेत्र बनवू, अमित शहा. चेन्नई इथे सुरू असलेल्या स्क्वॉश विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या इजिप्तचा दणदणीत पराभव करत भारत अंतिम फेरीत दाखल. जेतेपदासाठी आज हाँगकाँगशी लढत. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज धरमशाला इथं खेळला जाणार. नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत.